लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने पार्थ आणि काव्य एकत्र येऊन वसुहत्या आणि रम्याचा पडदा फाश करत आता विक्रम थोबाडणार वसुहत्याला, तर दुसरीकडे नंदिनी ही चांगली जिरवणार रम्याची मस्ती। आता नेमकं कसं काय घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहिलंय की पार्थने वसुहत्या आणि रम्याला चांगलं खरं खोटं सुनावलेलं असतं आणि त्यानंतर तो खोलीत आलेला असतो आणि तो म्हणत असतो की खरं तर मला आता एवढं बोलण्याची काही गरज नव्हती। मी आज पुन्हा एकदा काव्याची बाजू घेऊन रम्याबरोबर आणि वसुहत्याबरोबर वाद घातलाय, पण मी जे बोललो ते चुकीचं सुद्धा नव्हतंच की। वसुहत्या आणि रम्या चुकीचं बोलत होत्या काव्य आणि नंदिनीबद्दल आणि म्हणूनच मला हे पटलं नाही आणि म्हणून मी मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडलो। जे झालं ते झालं, जाऊ दे, आता फार विचार करायला नको। तर दुसऱ्या बाजूला आता काव्या ही सकाळी छान लवकर उठलेली असते। लवकर उठून ती छान आवरून घेते आणि आरशासमोर येऊन तयार होऊ लागते। काव्याने आता सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला असतो आणि आता काव्या म्हणत असते, देशमुख तयार राहा, तुमची काव्या, तुमची ही मांजर येते तुमची विकेट काढायला। देशमुख, तुम्ही माझ्यावर कितीही रागावले असलात ना तरीसुद्धा मला एक गोष्ट माहिती आहे, मी जेव्हा जेव्हा सुंदर नटून सजून तुमच्या समोर येते ना तेव्हा तेव्हा तुम्ही अगदी फ्लॅट होऊन जाता आणि आत्तासुद्धा मला खात्री आहे की मला बघितल्यानंतर तुम्ही अगदी पूर्णपणे फ्लॅट होऊन जाता। तुम्हाला आठवत असेल ना, गेल्या वेळी मी वटपौर्णिमेला तयार झाले होते आणि तेव्हा तुम्ही मला बघितलं आणि बघतच राहिलं होतात। त्याबरोबर आता काव्या हे विचार सगळे मनामध्ये करत बाहेर आलेली असते। आता काव्या बाहेर येते आणि खरोखर पार्थ काव्याला बघतो आणि आहा, पार्थ काव्याकडे बघतच राहतो, इतकी काव्या सुंदर दिसत असते। आता हे सगळं रम्या बघते। आता हे बघून रम्याला खूपच जास्त राग येतो, जेलसी होते। मग रम्या पुढे येते आणि म्हणत असते, काय हा सगळा फाजीलपणा? नाही म्हणजे गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला, पार्थला मनवण्यासाठी प्रयत्न केले की पार्थ तुला माफ करून टाकेल, जुन्या सर्व गोष्टींचा त्याला विसर पडेल असं वाटतंय का तुला काव्या? पण हे बघ, असं काहीही घडणार नाही आहे आणि मुळात आहे ना, पार्थची मेमरी खूप शार्प आहे, त्यामुळे घडून गेलेल्या जुन्या गोष्टी तो कधीच विसरत नाही आहे, हे लक्षात ठेवायचं। तू पार्थ बरोबर जे काही वागली आहेस ना ते अत्यंत चुकीचं होतं। तू त्याची फसवणूक केली आहेस काव्या आणि पार्थ त्याची झालेली फसवणूक कधीच विसरू शकत नाही। खरं तर तू या घरात राहण्याच्या लायकच नाही आहेस। त्यावेळी मग मात्र आता पार्थ मध्ये पडतो आणि रम्याला म्हणू लागतो, रम्या, काल तुला मी सगळं सांगितलं की तू किती खालच्या पातळीला जाऊन काय काय केलं आहेस ते, आणि आज पुन्हा तू आणि वसुहत्याने सुरू केलं का? एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या सगळ्यात पडण्याची गरज नाही आहे, हे मी तुला कालही सांगितलं होतं आणि आज पुन्हा सांगतो। हा जो सर्व प्रश्न आहे तो माझ्या बायकोचा आहे, आम्ही दोघं जण काय करायचं ते बघून घेऊ, ठरवू, समजलं ना? तू उगाच मध्ये लुडबुड करायला नकोयस, समजलं? इतक्यात पार्थचा फोन वाजतो। आता फोन हा मुजुमदार साहेबांचा असतो। त्याबरोबर पार्थ हा लगेचच म्हणतो, माझा हा फोन महत्त्वाचा आहे, मी आलोच लगेच फोन घेऊन, आणि मग फोन घेण्यासाठी म्हणून तो तिकडनं बाजूला निघून जातो। आता पार्थ तिकडनं बाजूला गेल्यावर रम्या इकडे काव्याला म्हणत असते, हे बघ काव्या, तू असं समजू नकोस की पार्थ मला ओरडला याचा अर्थ तो तुझ्या बाजूने झाला। पार्थ कधीच तुझ्या बाजूने होणार नाही आहे, समजलं ना? पार्थला तुझा खूप जास्त राग आलाय, तिरस्कार करतोय सध्या पार्थ तुझा, त्यामुळे तो तुझ्या बाजूने होईल अशी स्वप्नही बघू नकोस। त्याबरोबर आता इकडे पार्थ हा फोनवरती बोलतो आणि पुन्हा मागे येतो। त्यावेळी मग आता पार्थ हा बघतो तर काय, रम्या ही तिकडनं निघून गेलेली आहे। मग पार्थ काव्याजवळ येतो आणि काव्याला म्हणत असतो, हा जो काही फालतूपणा करताय की नाही, वेळ वाया घालवताय ना, हे सर्व करण्यापेक्षा जरा चांगल्या कामावर वेळ वाया घालवलात ना तर तुमच्यासाठीही चांगलं ठरेल आणि सगळ्यांसाठीच। त्यावर काव्या म्हणते, मी वेळ वाया घालवते? देशमुख, तुम्हाला मनवण्यासाठी मी जो काही वेळ देते ना तो सगळा सत्कर्मी लागतोय, समजलं ना तुम्हाला? आणि असं कुठलं महत्त्वाचं काम आहे जे मी करत नाही आहे आणि तुमची इच्छा आहे की मी ते काम करावं, तर तुम्ही सांगा तरी, मग तुम्ही जे म्हणाल ते सगळं करायला मी तयार आहेच। बोला, कोणतं काम करायचं आहे तुमचं? तुमच्या ऑफिसची तयारी करून द्यायची आहे? तुम्हाला टिफिनला काही बनवून द्यायचं आहे की
तुमच्याबरोबर ऑफिसला यायचं आहे, काय करायचं आहे, काय तुम्ही फक्त सांगा. जे सांगाल की नाही तुम्ही ते सगळं करायला मी तयार आहे, अगदी एका पायावर. बोला. त्याबरोबर पार्थ म्हणतो यातलं काहीही करायचं नाही आहे, माझी कामं करायला मी समर्थ आहे. त्यावर काव्या म्हणते अरे असं कसं, आता तुम्हीच म्हणालात ना की काहीतरी कर म्हणून, आणि आत्ता म्हणताय तुम्ही समर्थ आहात म्हणून, याला काय अर्थ आहे देशमुख. त्याबरोबर इकडे नंदिनी ही बघत असते की जीवाला इथे राहण्याचा खूपच जास्त त्रास होतोय. नंदिनी विचार करते की नाही, मला जीवांचा त्रास आता नाही बघवत आहे, बास आता खूप झाला ह्यांचं हे सगळं नाटक. आता मी एक काम करते, मी जाते आणि थेट यांच्याबरोबर बोलते, यांना सांगते की झालं तेवढं आता पुरे झालं, आता गुपचूप घरी निघून जा, मला तुमचा हा त्रास नाही बघवत आहे. जर तुम्हाला मला त्रास होताना बघायचं नसेल ना तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतः घरी जा. मग नंदिनी ही ठरवते की आपण जीवाला समजवायचं. इतक्यात तिची आई तिकडे येते आणि तिची आई तिला विचारते काय ग, कसला विचार करतेस. त्यावर नंदिनी आता आईला तिच्या मनातलं बोलून दाखवत नाही. ती म्हणते नाही, काही नाही, कसला नाही. आता आई तिकडनं निघून जाते. नंदिनी म्हणत असते मी आईजवळ तर ढीक खोटं बोलले, पण माझ्या मनाजवळ मी खोटं कसं बोलू. खरं बघायला गेलं तर मला जीवांनी इकडनं जावं असं वाटतही नाही आहे, आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर त्यांनी इथं थांबावं अशीही माझी इच्छा नाही आहे. माझ्या मनाचं नेमकं काय चाललं आहे ना हे मलाच कळत नाही आहे, असं एक तिचं मत सुरू असतं. तर दुसरीकडे आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो काव्या, ते सगळे फोटो त्या दिवशी स्क्रीनवरती डिस्प्ले कसे झाले हा प्रश्न तुमच्या मनाला पडत नाही आहे का. त्यावेळी काव्या पार्थकडे आश्चर्यचकित होऊन बघते. पार्थ म्हणतो ते जे काही फोटोज व्हिडिओज होते ते सगळे मी आणि नंदिनीने पिहूला एडिट करायला सांगितले होते, पण पिहूने नक्कीच ते फोटो घेतलेले नाही आहेत, कारण पिहूकडे ते फोटो येणं शक्यच नाही आहे. कारण तुमचं आणि जीवाचं जे काही होतं ते सगळं फक्त तुम्हाला दोघांना माहिती होतं, मग ते सगळं पिहूपर्यंत पोहोचण्याचा संबंध येतच नाही. आणि वसुहत्या आणि रम्याने जीवाने जे व्लॉग बनवलेत ना त्या व्लॉगवर काही वाईट विचित्र कमेंट्स टाकल्या होत्या. त्या कमेंट्स वाचल्यानंतर मी लगेच ओळखलं की हे सगळं काम वसुहत्या आणि रम्याचं आहे, आणि मी त्यांना चांगलं खडसावलं सुद्धा. त्यावर मग काव्य म्हणते की देशमुख तुम्ही म्हणताय ते सगळं मला पटतं आहे आणि हे काम वसुहत्या आणि रम्याचं असेल हेही मला मान्य आहे, पण देशमुख आपल्याकडे काहीसुद्धा पुरावा नाही आहे, त्यामुळे आपण त्यांना असं थेट जाऊन नाही ना बोलू शकत की हे सगळं तुम्ही केलं आहे म्हणून. त्यासाठी आपल्याकडे काहीतरी स्ट्रॉंग पुरावा असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण त्या दोघींनाही एक्सपोज करू शकतो. कळतं आहे का तुम्हाला. त्यासाठी आपल्याला मग काहीतरी विचार करावा लागेल. त्याबरोबर पार्थ म्हणतो केला आहे, मी विचार केला आहे की त्या दोघींना आपण कसं एक्सपोज करू शकतो ते. त्यावर काव्या म्हणते बाप रे, माझ्या बोक्याचं डोकं खूपच फास्ट चालायला लागलं आहे की, सांगा काय प्लॅन आहे तुमचा. त्यावर मग पार्थ म्हणू लागतो की हे बघा काव्या, म्हणजे प्लॅन थोडा वाकड्या मार्गाने जायचं आहे, पण जर एखाद्या व्यक्तीला सरळ मार्गाने समजत नसेल तर वाकड्या मार्गाने कधीतरी काम काढावं लागतं. काव्या म्हणते नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे देशमुख. त्यावेळी मग पार्थ काव्याला आता त्याचा प्लॅन समजावून सांगतो. आता पार्थ काव्याला म्हणतो की हे बघा, मला खात्री आहे की हे सगळं रम्याने आणि वसुहत्याने केलं आहे. जर रम्या आणि वसुहत्यानेच खरोखर हे सगळं केलं असेल तर अर्थात हे सगळं करण्यासाठी, ते फोटो एडिट वगैरे करण्यासाठी नक्कीच रम्या आणि वसुहत्याने रम्याच्याच लॅपटॉपचा वापर केला असेल. मग आपण रम्याचं लॅपटॉप चेक करायचं, रम्या घराबाहेर कधी पडते यावर तुम्ही लक्ष ठेवायचं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता रम्या ही विचार करू लागते की पार्थला तर मला माझ्या बाजूने करून घेता आलेलं नाही आहे, पार्थचं तर मी ब्रेन वॉश करू शकलेले नाही आहे, पण आता मी जीवाचं तर ब्रेन वॉश करू शकते. जीवाला जाऊन मी इतकं डिमोटिवेट करते की जीवा स्वतःहूनच घरी परत यायला तयार होईल आणि त्या नंदिनीला मनवण्याचा वगैरे सर्व ध्यास सोडून देईल. एकदा का जीवाने सगळा ध्यास सोडला की विषयच संपला. मग आता लगेचच तिकडे काव्या ही घर सोडते आणि घरातनं निघालेली असते. ही गोष्ट बरोबर काव्या बघते आणि काव्या धावत पळत पार्थकडे येते आणि पार्थला म्हणत असते देशमुख तुम्ही सोपवलेली कामगिरी ह्या काव्या पार्थ देशमुखने अगदी
चोखपणे पार पाडलेली आहे. त्यावर पार्थ म्हणतो, बापरे, स्वतःचंच एवढं तोंडभर कौतुक करताय, केलंय तरी काय तुम्ही असं. त्यावेळी काव्य सांगत असते, तुम्ही मला सांगितलं होतं रम्या घरातनं बाहेर कधी पडते तिच्यावर लक्ष ठेव म्हणून, मग मी आता तुम्हाला तेच सांगायला आली आहे. रम्या आत्ता जस्ट घराबाहेर पडली आहे, ते सुद्धा माझ्या समोर. त्यावर पार्थ म्हणतो, नक्की तुम्ही बघितलंय ना की ती घरातनं बाहेर कुठेतरी गेली आहे म्हणून. त्यावर मग काव्य म्हणते, हो, तिच्या हातात तिची पर्स होती. त्यावर पार्थ म्हणतो, गुड, व्हेरी गुड. मग आता आपण पटकन एक काम करूया, ती घरात यायच्या आत आपण लवकरात लवकर तिच्या रूममध्ये जाऊया आणि तिच्या रूममध्ये जाऊन आपण तिचा लॅपटॉप चेक करूया. आता पार्थ आणि काव्या रम्याच्या खोलीत येतात. आता लॅपटॉप तर त्या दोघांना सापडतो. काव्या म्हणते, अहो देशमुख, आपल्याला त्या रम्याचा लॅपटॉप तर सापडला, पण त्या लॅपटॉपमध्ये आपण आता लॉग इन कसं करायचं, नाही म्हणजे पासवर्ड तर तुम्हालाही माहीत नाही आहे आणि मलाही. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मला माहिती आहे रम्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड, मी लगेच टाकतो असं म्हणत आता पार्थ हा लगेचच तिचं लॅपटॉप सुरू करायला घेतो. आता पार्थला रम्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड माहिती आहे ही गोष्ट काव्या ऐकताच काव्याला जरा आश्चर्यही वाटतं आणि रागही येतो. काव्या आता पार्थला म्हणत असते, तुम्हाला काय माहिती हो तिच्या फोनचा किंवा तिच्या लॅपटॉपचा पासवर्ड, तुम्ही काय म्हणून तिच्या पासवर्ड लक्षात ठेवला तुमच्या, का तुम्हाला काय गरज तिच्या पासवर्डची. त्याबरोबर लगेचच पार्थ आता काव्याला म्हणत असतो, ओ हॅलो, मी काय तिचा पासवर्ड कधी विचारला नव्हता. ॲक्च्युली मागे मला माझ्या एका क्लायंटना मेल करायचा होता, पण त्यावेळी अचानक माझा लॅपटॉप हँग मारायला लागला आणि म्हणूनच मी रम्याकडून तिचा लॅपटॉप मागायला गेलो होतो. पण त्यावेळी रम्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. त्यावेळी तिने मला सांगितलं की तू पासवर्ड टाक, मी तुला सांगते, आणि म्हणूनच तिने तेव्हा मला पासवर्ड सांगितला होता आणि तेव्हाचा तो पासवर्ड माझ्या लक्षात होता. समजलं ना. उगाचच्या उगाच काहीही बडबडायचं म्हणून बडबडाल का तुम्ही, तोंडाला येईल ते बोलत जाऊ नका काव्या, समजलं ना. त्याबरोबर काव्या म्हणते, पण मग तुम्हाला तिचा पासवर्ड एवढे दिवस लक्षात ठेवण्याची गरजच काय होती, नाही म्हणजे तुम्हाला स्वतःचा पासवर्ड लक्षात आहे ना, मग बस झालं. एखाद्या वेळी जेव्हा गरजेला लागेल तेव्हा ती तिचा पासवर्ड तुम्हाला सांगूच शकते की तुम्हाला एवढा तिचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नव्हती. माझं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, ते चुकीचं नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर आता काव्य म्हणत असते, तुम्हाला तिचा पासवर्ड लक्षात आहे ही गोष्ट इतकी माझ्यासाठी चांगली नाही आहे, कळलं ना. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, ओ हॅलो, हे बघा, आता मी कोणाचा पासवर्ड लक्षात ठेवायचा आणि कोणाचा पासवर्ड नाही याच्यावरनं ना आपण नंतर उज्जत घालूया. आता सध्या आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात रम्याचा पासवर्ड आहे ही नाही, तर आपल्याला रम्याच्या लॅपटॉपमध्ये काही सापडतं आहे का ही आहे, समजलं ना. त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. काय तर म्हणे यांना UPSC क्लिअर करून IAS बनायचं आहे. UPSC क्लिअर करतात, अहो कमीत कमी फोकस कशावरती आहे आपलं मिशन काय आहे हे तरी लक्षात ठेवायला शिका, तेव्हा मग UPSC क्लिअर करायची आणि IAS ऑफिसर बनायची स्वप्न पहा, समजलं ना. त्याबरोबर काव्य म्हणते, हे बघा देशमुख तुम्ही. त्यावर पार्थ म्हणतो, एक मिनटं बस, पुरे झालं, हां पुरे झालं. आपण इथं दोघंजणं भांडायला आलो आहे की रम्याच्या लॅपटॉपमधनं आपल्याला जी माहिती हवी आहे ती आहे का नाही हे तपासायला आलो आहे. त्यावेळी काव्या म्हणते, अर्थात आपण रम्याचा लॅपटॉप चेक करायला आलो. पार्थ म्हणतो, हो लक्षात आहे ना तुमच्या, चला मग आता वेळ वाया न घालवता मी लगेच रम्याच्या लॅपटॉपला पासवर्ड टाकतो. आणि मग पार्थ आता रम्याच्या लॅपटॉपला पासवर्ड टाकताना देवाकडे प्रार्थना करतो की हाच पासवर्ड असू दे, आणि रम्याच्या लॅपटॉपचा लकीली तोच पासवर्ड निघतो. मग आता पार्थ रम्याचा लॅपटॉप अगदी इझिली ॲक्सेस करतो. तर दुसरीकडे आता रम्या ही जीवाजवळ पोहोचलेली असते आणि आता ती जीवाला म्हणत असते, जीवा, अरे नंदिनीला मिळवण्यासाठी तू हे जे काही प्रयत्न सुरू करतोयस ना, खरोखर खूप चांगले प्रयत्न आहेत, नाही म्हणजे तू करतोयस या गोष्टीने मला आनंदही वाटतोय. पण जीवा, मी एक खरं बोलू का तुला, नाही म्हणजे मला वाटत नाही रे की नंदिनी तुला ऐकून घेईल किंवा समजून घेईल. तुझे हे सगळे प्रयत्न वाया जातील असं राहून सतत माझ्या मनाला वाटते. माझं गट फिलिंग मला हे सतत सांगते, कारण जीवा तू नंदिनीची खूप मोठी फसवणूक केलेली आहेस. अरे तू तिच्याच धाकट्या बहिणीबरोबर बघतोयस ना, लोक तुझ्या सोशल मीडियावर तुला किती वाईट कमेंट करतायत ते. त्याबरोबर मग आता लगेचच जीवाचं तोंड पडतं, तर नंदिनी पुढे सरसावते आणि म्हणू लागते की एक मिनटं रम्या, हे बघ
तू जीवाना काहीही बोलायची गरज नाही आहे आणि मुळात तुझ्यासारख्या मुलीने त्यांच्या सोशल मीडियाबद्दल बोलावं एवढी वेळ अजून तरी आली आहे त्यांच्यावर असं मला तरी वाटत नाही. कारण काय आहे ना, ही सगळी वेळ जी काही आमच्यावर ओढावली आहे ना, त्याला बघायला गेलं तर तू आणि तुझी आई तुम्ही दोघेही सर्वस्वरित्या जबाबदार आहात. जर वसवत्यांनी मला भर लग्न मंडपातून किडनॅप करा अशी कल्पना, अशी फालतू कल्पना दीपकला दिलीच नसती, दीपक माझ्या लग्नात आलाच नसता, त्याने मला किडनॅप केलंच नसतं, तर हा सगळा पराक्रम घडलाच नसता. पण वसवत्यांच्या घाणेरड्या डोक्यात जी काही फालतू कल्पना आली, त्यांनी त्या कल्पनेचा वापर केला तुझं आणि पार्थचं लग्न व्हावं यासाठी. पण शेवटी नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं आणि नियतीला जे मंजूर होतं ना तेच घडलं. मी आणि पार्थ यांचं एकत्र येणं कदाचित नशिबाच्या फेऱ्यात नव्हतंच आणि म्हणूनच मी आणि जीवा आणि पार्थ आणि काव्या आम्ही असे एकत्र आलो, कारण आमच्या नशिबातच ते लिहिलेलं होतं. समजलं ना? त्यामुळे पुन्हा इकडे येऊन काहीही बोलण्या अगोदर एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, तर चांगला 100 वेळा विचार करत जा. कारण आज तू जे काही बोलली आहेस ना ते सगळं मी तुला सोडून दिलं आहे. पण पुन्हा जर तू इकडे काही बोलायला आलीस ना तर मग मात्र माझ्या इतकी वेडीबाई तू अख्ख्या जगात पाहिली नसशील. तर दुसरीकडे आता वसवत्या आणि रम्या खोलीत नसताना पार्थ आणि काव्याने तो व्हिडिओ मिळवलेला असतो जो रम्याने तिच्या फोनमध्ये त्या कॅफेचा घेतलेला असतो 8 सेकंदाचा. त्याचबरोबर जीवा आणि काव्याचे काही फोटोज वगैरेसुद्धा आता रम्याच्या लॅपटॉपमध्ये सापडतात. त्याबरोबर ते सगळं आणून नंदिनी, पार्थ आणि काव्या हे दोघंजणं आता मालिनी काकू आणि विक्रम काकांना दाखवतात. हे सगळं बघून विक्रम काकांचा तोल सरकतो. विक्रम काका वसवत्याला चांगलंच मुस्काटतात. त्याबरोबर मालिनी काकू ह्या लगेचच म्हणू लागतात, विक्रम तुम्ही शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, ह्या दोघी एकदम ही नीच बायका आहेत, तुम्हा दोघींना लाज वाटली नाही का? हे सगळं करताना वसुताई तुम्ही तर म्हणता की तुम्ही पार्थला अंगा खांद्यावरून खेळवला आहे, तुमचा त्याच्यावर खूप जीव आहे म्हणून, मग हे सगळं करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? अहो बघायला गेलं तर पार्थ तुमचा सख्खा मोठा भाचा आहे. भाचा म्हणजे आपल्याला मुलासारखाच असतो. माझ्या भाच्याचा संसार उद्ध्वस्त होत होता, मोडत होता, तर मला रडायला येत होतं. मावशी म्हणून मी रडत होते आणि तुम्ही एक आत्या म्हणून काय केलं? उलट तुम्ही तुमच्या भाच्याचा संसारच मोडावा यासाठी प्रयत्न करत राहिलात. खरोखर एक आत्या म्हणून घेताना सुद्धा ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पण लाज वाटण्यासाठी सुद्धा पहिली लाज असावी लागते. पण तुमच्यामध्ये तर लाज नावाचा जो घटक असतो तो नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही दोघीही निर्लज्जांसारख्या पुन्हा एकदा तुम्हाला काहीच फरक पडत नाही आहे असंच आम्हाला दाखवत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यानंतर पुन्हा कधी जरी माझ्या मुलांच्या सुनांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलात ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. आता सध्या विक्रम एक मुस्काटात देऊन गप्प बसलेत, पण पुन्हा जर तुम्ही असं काही करताना आम्हाला आढळलात ना तर मग मात्र या घराच्या बाहेर तुमची हकलपट्टी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. समजलं ना? त्याबरोबर आता अशा पद्धतीने वसवत्या आणि रम्याचा चांगलाच प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.